सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हेस्टनच्या मागून क्षेत्ररक्षक पंकज कडव भरपूर वेगाने पोहोचला क्षेत्ररक्षक, परंतु कॅच ड्रॉप. राजेश हजारे जेल सोडला, याची किंमत मोजावी लागेल या मॅच मध्ये. कारण एक चांगला खेळाडू, कित्येक वर्षात चांगला क्रिकेट त्यांनी खेळलाय टीम दैबली संघासाठी. परंतु जेव्हा जेव्हा संधी मिळते, जेल निसटतो, त्यावेळेस आक्रमक पवित्र तो धारण करत असतो. परंतु या मॅचमध्ये आता कशा प्रकारची बॅटिंग तो करेल हे देखील पाहावं लागेल. परंतु दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर अतिशय भन्नाट फॉर्म मध्ये असलेला खेळाडू अजूनही नॉन स्ट्रायकिंग एंडवरती उभा आहे आणि त्याला आता स्ट्राईक मारली आहे. कुणाल निहारे मैदानावरती आता दाखल झालाय. या मॅचमध्ये कशा प्रकारची तो बॅटिंग करेल हे देखील पाहावं लागेल, कारण त्याच्यावरती विश्वास दाखवलाय यावेळेस टीम दैबली संघाच्या माध्यमातून जो सलामीला दाखल झालाय. परंतु आतापर्यंत जास्तीत जास्त स्ट्राईक त्याला मिळाली नाहीये, त्यामुळे थोडंसं प्रश्न चिन्ह आता निर्माण झालाय. याच मैदानावरती 16 चेंडूमध्ये 50 धाबांची खेळी करणारा केतन निहारी आऊट झालाय, त्यामुळे थोडंसं वातावरण चिंतेचं आहे टीम दैबली संघाच्या खेम्यामध्ये. कारण आज संदेश बागराव सारखा एक चांगला खेळाडू तो देखील टीममध्ये नाहीये, त्यामुळे थोडासा संघ बॅकफुटवरती आहे. परंतु इथून धाबा बनवावा लागतील. ऑन साईडला खेळलाय, हा फटका चांगला आहे, इथे धाबा देखील चांगला मिळतील का पाहावं लागेल. डीप मध्ये क्षेत्ररक्षक हाताचा पिसारा फुलवला, चेंडूला हातामध्ये सामून घेतलं. धक्का अजून एक लागेल. टीम बॅटिंग करत असताना श्री गणेश इनगाव संघाला फलंदाज बाद. श्री गणेश दैवडी तर एका बाजूला श्री गणेश इनगाव, या दोन टीमच्या दरम्यान मॅच आपल्याला जरूर पार मिळेल. आणि आता अजून एक धक्का लागतोय, बॅट्समन इथे आउट होतोय कुणाल. नवीन बॅटर मैदानावरती मोहन हजारे. दोन्ही फलंदाज आता आक्रमक तुम्हाला पार मिळतील मिडल ऑर्डरमध्ये. जेव्हा जेव्हा मैदानावरती दोन्ही बॅटर दाखल झालेत, तेव्हा तेव्हा चांगला क्रिकेट त्यांनी दाखवलाय. परंतु इथून संघाला गरज आहे, त्यामुळे इथून चांगली बॅटिंग आता करावी लागेल.
अजून एक फलंदाज आउट झालाय. राजेशनं मैदान सोडलंय. नवीन खेळाडू मैदानावरती बाळू मुंडे तुम्हाला पार मिळतील. बाळकृष्ण मुंडे मैदानावरती दाखल होतात. संघाची परिस्थिती थोडीशी दयनीय आहे, त्यामुळे इथून चांगली बॅटिंग आता करावं लागेल. रोशन आलेत पुन्हा एकदा गोलंदाजी बार्कवरती. षटक क्रमांक 3चा खेळ प्रगतीपथावरती तुम्हाला पार मिळेल. रोशन जाधव मॅन फ्रॉम इनगाव हा खेळाडू तुम्हाला पार मिळेल. 2 ओव्हरचा खेळ संपन्न झाला. 2 ओव्हरच्या अंती धावफलक तुम्हाला पार मिळतो. टीमची टोटल 10 धावा फलकावरती जोडले गेल्यात. 12 चेंडूमध्ये फक्त 10 धावा आणि जवळजवळ 5 विकेट देखील पडलेत. त्यामुळे आता नवीन बॅटर मैदानावरती दाखल झालेत. षटक क्रमांक 3चा खेळ प्रगतीपथावरती. रोशन हाफ ट्रॅकर बॉल होता. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, हलक्या हाताने बॉलला ढकललाय. बॉल चालला स्कोअर लेगला. एक सिंगल एकपटी दुसरी धावायचा प्रयत्न करतोय. 2 धाबा इथे मिळतील असं शंकात नाही आहे. शॉर्ट बॉलला पुल करण्याचा प्रयत्न जणू काही फसला होता, कारण क्षेत्ररक्षक थोडंसं वेगाने पोहोचला, परंतु बॉलपासून थोडासा दूर राहिला. त्यामुळे या 2 धाबा इथे मिळतील. वन बॉल डॉट बॉल पूर्णपणे कमबॅक करतोय गोलंदाज रोशन, ज्याने 3 चेंडू टाकत असताना आतापर्यंत 2 धाबा खर्च केल्या. इथे देखील ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. पायावरती बॉल आदळला. एक सिंगल एकपटी दुसरीचा प्रयत्न करतायत. 2 धाबा एकपटीचा प्रयत्न चालवलाय आणि अखेर होतो मी तुम्हाला पार मिळेल पूर्णपणे नकार दिलाय. ज्या प्रकारे कबड्डी खेळामध्ये एखादा खेळाडू ज्यावेळेस सर्व्हिस करतो त्या प्रकारे आता बाळकृष्ण मुंडेने आपण पाहिलं धाव घेण्याचा प्रयत्न करत होते, परंतु तदनंतर पूर्णपणे मोहनने नकार दिला आणि इथून धाव मिळाला नाही आहे. फक्त सिंगल मिळाली. पुढचा बॉल तो देखील डॉट. निर्धाव चेंडूची सांगता होत असताना षटक क्रमांक 3चा खेळ प्रगतीपथावरती असताना तर षटकार आला. आणि षटकाराच्या साथीने धावफलक तुम्हाला पार मिळेल. टीमची टोटल 19 धावा धावफलकावरती जोडले गेल्यात. मोहन हजारेच्या बॅटमधून सिक्सर आला जरूर. षटक क्रमांक 3चा खेळ संपन्न झालाय. पहिल्या षटकामध्ये 5, दुसऱ्या षटकामध्ये 5 आणि आता तिसऱ्या षटकामध्ये 9 धावा वसूल करतोय, परंतु जवळ आपण जर पाहिलं तर 5 गडी देखील बाद झाले. त्यामुळे चिंतेचं वातावरण आहे. खरं तर आमचे प्रतीकजी कडव हे देखील तुम्हाला मध्ये दिसतील या मॅचमध्ये खेळत असताना. मेकॅनिकल इंजिनियर म्हणून त्यांची ओळख आहे, परंतु क्रिकेटसाठी वेळ भरपूर कमी मिळतो आणि आता सलामीला ते जात असायचे जेव्हा रेग्युलर गटातून खेळत असायचे, परंतु आता कामधंद्यामुळे थोडेसे बॅकफूटवरती आहेत, कारण कामधंदा देखील तितका महत्त्वाचा आहे क्रिकेटच्या सोबत. त्यामुळेच की काय आता डगआउटमध्ये आहेत जरूर, परंतु कितव्या क्रमांकावरती मैदानावरती दाखल होतील हे देखील पाहावं लागेल. कारण स्पर्धा म्हटली की ते देखील या स्पर्धेचे घटक आहेत, त्यांच्या खांद्यावरती देखील जिम्मेदारी आहे. षटक क्रमांक 4चा खेळ प्रगतीपथावरती आहे. गोलंदाज विराज आलेत. पहिला बॉल डॉट. चला मॅच बॉल आलाय.
अधिकचा वेळ खर्च करू नका, लगेच आपण मॅचला सुरुवात करतोय. रिया मंडप डेकोरेटर्स, आपण सदस्य कुठे असेल तर यायचं आहे. मेंबर भंडारी, सागर भंडारी किंवा मुरबाडे, आपण या लवकरात लवकर. धाव घेण्याचा प्रयत्न होता, इथे देखील फलंदाजाला परतावं लागतंय माघारी. अजून एक दे धक्का, बॅटर आउट. प्रयत्न होता, बॅटन बॉलचा संपर्क नव्हता. बॅटन पॅडच्या मधनं बॉल मात्र डिगून चालला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. हार्ड हिटर बॅटर म्हणून ओळख आहे मोहन हजारेची, परंतु सराव थोडासा कमी आहे. त्यामुळे आपण पाहतो मैत्र्यावरती चाचपडत तो देखील खेळतोय आणि त्या स्लॉगरच्या षटकामध्ये नेहमीच चांगली बॅटिंग केली आहे मोहन हजारेनं. 12 चेंडूचा खेळ आपल्या शिल्लक असतो त्यावेळेस मोहन मैत्र्यावरती दाखल होतो आणि तोडफोड बॅटिंग आपण त्याची नेहमीच पाहिली, परंतु आज थोडासा संघर्ष पार बेल ऑन साइडला पूल केलाय. हा फटका देखील फर्स्टला स्कोर लेगला. क्षेत्ररक्षक उपस्थित, हाताचा पिसारा पूल होत असताना एक चांगला जेल तिथे टिपलाय आणि अखेर बॅटर मोहन हजारेला इथून मैदान सोडावं लागेल. फरदाद बाद. इथे देखील बिगिट करण्याचा प्रयत्न होता. डीप मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये, त्याचाच फायदा मिळतोय आता उत्तम मुंडेला. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. मी आधीच म्हटलं होतं दहिवरे टीम मध्ये सर्वात जास्त सराव करणारा खेळाडू कोण असेल तर तो उत्तम मुंडे, आणि त्याच्या बॅटमधून पहिला बॉल फेस करत असताना बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. ओल्ड इज गोल्ड, चौकार. मुंडे यांच्या बॅटमधून जर 3 बॉल 3 षटकार आले तर सचिन धुळे यांच्याकडून तब्बल 1,000 रुपयाचं कॅश प्राइज देऊन त्याला सन्मान करण्यात येईल. या स्पर्धेचे शिल्पकार आहेत सचिनजी धुळे. त्यांनी सांगितलंय 3 बॉल 3 षटकार मारा, 1,000 रुपये घेऊन जा. हे कॅश प्राइज त्यांनी लावलंय कारण जोबिली म्हटलं दहिवली म्हटलं की अगदी हकेच्या अंतरावरती असलेले गाव आहेत. ऑन साइड विकेटला क्षेत्ररक्षक उपस्थित. एक सिंगल एकपटी दुसरीचा प्रयत्न करतात आणि आता 2 धावा इथे एकपट जातील. तिसरीचा प्रयत्न चालवलाय का पाहावं लागेल आणि तिसरीचा प्रयत्न मी म्हणेन घेण्याचा प्रयत्न जरूर होता. जणू काही एखाद्या 12च्या वेगाप्रमाणे सुसाट सुटले होते उत्तम मुंडे. 2 धावा त्याने एकवटल्या आणि आता 2 धावाच्या साथीने धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल 4 ओव्हरची अंतिम धावफलक 25. प्रत्येक गुरुनाथ कडव जर बॅटिंगसाठी आले आणि त्यांनी जर सलग 2 बॉल 2 षटकार जरी मारले ना तर या स्पर्धेचे शिल्पकार महेशजी धुळे यांच्याकडून तब्बल 5,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. क्या बात आहे. हे प्रतीक कडव यांच्यावरती असलेलं प्रेम आहे, त्यामुळे कॅश प्राइज लावले जातात.
कैलास कडव बंधू हे बॅटिंग करण्यासाठी आले तर त्यांच्या प्रत्येक षटकाराला 300 रुपयाचं कॅश प्राईज आहे. ते कॅश प्राईज गुपित आहे. स्पॉन्सर नाव सांगत नाहीये, ते डायरेक्ट त्यांना ऑनलाईन येतील. रोहित आलेत गोलंदाजी मार्क परती. पहिला बॉल लाईन थोडीशी खराब आहे आणि एक्स्ट्राच्या स्वरूपात धावफलक आता पुढे सरकत असताना 26. पुन्हा एकदा लाईन चेक करावी लागेल. पंचाकडे पाहिलं आषाढभूत नजरेनं लाल्यानं, परंतु लाईन भरपूर चांगली होती त्यामुळे पंचाने सांगितले डॉट बॉल. राऊंड द विकेट. या आपल्याला देखील ऑन साईडला टर्न करण्याचा प्रयत्न होता. अजून एक चेंडू डॉट मला पार बेल. सलगचा दुसरा डॉट बॉल आता जरूर आपल्याला पार मिळतोय. शपर होऊन खेळण्याचा प्रयत्न, एक धाव एक पडण्याचा प्रयत्न चालवला आहे. एक सिंगल इथे देखील एक बडी जाईल आणि आता सिंगलच्या साथीने धावफलक तुम्हाला पार मिळेल. टीमची टोटल 27 धाबा धावफलकावरती जोडले गेले. आज कॉमेंट्री बॉक्समध्ये तुम्हाला पनवेल तालुक्यातील 2 आवाज ऐकायला मिळतील. रोशन पाटील मॅम फ्रॉम चिरबली, त्यांच्या साथीने प्रवीण टेंबे मॅम फ्रॉम पनवेल यांचा आवाज तुम्हाला जरूर ऐकायला मिळेल. चला, आमचे जनरेटर व्हॅनचे मालक अजित बनवटे यांचं आगमन झालं, त्यांचे मनपूर्वक स्वागत. बेगेट करण्याचा प्रयत्न, हा फटका फर्स्टला एक षटकार तर आला होता. यावेळी जेल स्वीकारण्याचा प्रयत्न, 2 धाबा इथे मिळतील यात शंकाच नाहीये. धाव संख्या पूर्णपणे थांबली होती. अशा परिस्थितीमध्ये मैदानावरती दाखल झाला. ओल्ड इज गोल्ड, जुनं ते सोनं म्हटलं जातं, असा खेळाडू तुम्हाला पार मिळेल ज्याने 4 चेंडू फेस केलेत आणि आता त्याच्या बॅटमधून आतापर्यंत 14 धाबा त्याने वसूल केल्यात. परंतु प्रश्न आता पडला आहे, टीम दवेली संघाचं 24 कॅरेटचं सोनं मयूर काठवले अजूनही मैदानावरती नाही आहे. तो कितव्या क्रमांकावरती दाखल होईल हा प्रश्न पडलाय. हा फटका आता इथे फसलाय, परंतु इथे देखील धाबा मिळतील ह्या शंकात नाहीये. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होतोय आणि अखेर फलंदाज बाद झालाय. चला, अपेक्षा आहे सर्वांची प्रतीक किंवा मयूर, परंतु ओव्हर येथे संपन्न झाले. धावफलक जाऊन पोहोचले. टीमची टोटल स्कोर बोर्डवरती आतापर्यंत 36 धावा.
आणि त्याच्या साथीनं विशाल कडब ही जोडी तुम्हाला जरूर पार मिळेल या मॅचमध्ये. इथून टार्गेट थोडंसं छोटं आहे परंतु दहिबली नाव मोठं आहे त्यामुळे आता संघर्ष वाढलाय टीम दहिबली संघाचा देखील, परंतु इथून धाबा रोकावा लागतील या मॅचमध्ये. आज कॉमेंट्री बॉक्समध्ये पनवेल तालुक्यातील 2 आवाज तुम्हाला जरूर ऐकायला मिळतील. खरं तर या पंचकृषीमध्ये जरूर ही स्पर्धा भरवली आहे परंतु ही स्पर्धा जोविली गावाची आणि आज जोविली गावाचे खरं तर जावई रोशन पाटील शिरवली यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. त्यांच्या साथीनं प्रवीण टेंबे मॅनफ्रॉम पनवेल वल्लभ यांचा आवाज तुम्हाला आज मात्र ऐकायला मिळणार या स्पर्धेच्या माध्यमातून कॉमेंट्री बॉक्समध्ये. आणि आता मॅचला पण सुरुवात करू. दुसऱ्या डावमध्ये आपण आहोत. सलामी जोडी विशाल कडब आणि त्याच्या साथीनं रोशन जाधव ही जोडी तुम्हाला मैदानावरती पार मिळेल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज केतन निहारी आता दाखल झाला. दोन्ही टीमला भरपूर साऱ्या शुभेच्छा. विश ऑल द बेस्ट बोथ टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. राऊंड द विकेट. पहिला बॉल बॅटची कडस त्यांच्या मागे थडम्याला क्षेत्रशः पाठबोरा भाग मिल्खा भाग बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय चौकार. श्रीपती बाबा उमरोली दोन टीमचे कॅप्टनला विनंती आहे आपण लवकरात लवकर टॉससाठी या रिपोर्टिंग करा. या वेळेला देखील ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. पहिल्या बॉलवरती चौकार वसूल केलाय. बॅटर तुम्ही पाहता विशालच्या बॅटमधून पहिलाच बॉल बाउंड्रीच्या बाहेर चौकार आलाय जरूर परंतु आता पुढचा बॉल तुम्हाला डॉट पाहायला मिळेल. ऑन साइडला इथे फटका चांगला आहे. स्क्वेअर लेगला बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. बारा धावा फलकावरती जोडले गेल्यात. केतनवरती आक्रमण चढवला. एक चेंडू डॉट जरूर आला परंतु 3 चौकार विशाल वसूल करतोय या मॅचमध्ये. टार्गेट थोडंसं छोटं आहे. 34 धावा इथे मात्र रोकायचे त्याच अनुषंगानं इथून गोलंदाजी करावी लागेल. राऊंड द विकेट. ऑन साइडला खेळला. हा फटका चांगला आहे. इथे धावा देखील चांगला मिळतील. हा देखील बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर एका टप्प्यावरती फरार चौकार. आलाय. चौथा चौकार या मॅचमध्ये तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. सलगचे 3 चौकार विशालच्या बॅटमधून. विशाल बॅटिंग तो करतोय या मॅचमध्ये. पुन्हा एकदा आडवा वाट खेळण्याचा प्रयत्न. बॅट छटवण्याला चेंडू स्पर्श झालाय. चाललाय मिड विकेटला. डीपमध्ये क्षेत्ररक्षक कुणाल निहारे वेगाने पोहोचतो. एक सिंगल एक पडी दुसरीचा प्रयत्न करतायत. 2 धावा एक पडल्याचा प्रयत्न चालवला आणि अखेर सक्सेस देखील होतोय. 2 धावा इथे जोडले जातील. षटक क्रमांक 1 चा खेळ प्रगतीपथावरती असताना तुम्ही पाहता धावफलक संपन्न जरूर षटक क्रमांक पहिलं संपण्यात आलं आणि धावफलक जाऊन पोहोचले. टीमची टोटल 18 आकड्यावरती तुम्हाला पार मिळेल. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा षटक क्रमांक 1 भरपूर समाचार घेतला. दोन्ही बॅटरनं धावफलक 18 आकड्यावरती पोहोचले. या मॅचमध्ये अजूनही 24 चेंडूचा खेळ शिल्लक. 19 धाबाची गरज आहे. 24 चेंडू 19 धाबा इथून मात्र चेस करावा लागतील. या अनुषंगानं धावफलक आता पुढे सरकेल जरूर.
षटक क्रमांक 1 चा खेळ संपन्न झालाय. धावफलकावरती धाबा 18 धाबा इथे जोडल्या गेल्या. 24 बॉलचा खेळ शिल्लक या मॅचमध्ये जिंकण्याकरिता 19 धाबांची गरज. राऊंड द विकेट राजेश दाखल झाला. पहिला बॉल अडवा पाठ खेळण्याचा प्रयत्न होता. लाईन चेक करावी लागेल. पंच वळतात. सनी भविष्याचा इशारा पोहोचतोय. वाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव इथे बाल केली. धावफलक पुढे सरकत असताना 19 धाबा धावफलकावरती जोडले गेल्यात. ग्रामीण टेनिस क्रिकेट.in या वाणीच्या माध्यमातून जे प्रेक्षक जोडले गेलेत ऑनलाईन त्यांचे मनपूर्वक स्वागत आपण करू. आमदार चषकाचं दमदार नियोजन तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. या मॅचमध्ये ही स्पर्धा आपल्याला जरूर पाहायला मिळते. वर्ष पहिलं परंतु आयोजन ज्या प्रकारे आपण पाहतो असं वाटत नाहीये की पहिला वर्ष. मान्य श्री हरिजी पंढरीनाथ धुळे यांच्या स्वप्नातून साकार झालेली स्पर्धा भव्य दिव्य आयोजन तुम्हाला पाहायला मिळेल. आज खरं तर या स्पर्धेमध्ये ज्याच्या दाबानं ही स्पर्धा आदरणीय किसनप्पा कथोरे साहेब त्यांचं आगमन होणार या स्पर्धेच्या माध्यमातून त्याचे मनपूर्वक स्वागत. आणि शिक्षक आमदार नारेश्वरजी म्हात्रे साहेब देखील आज या स्पर्धेला भेट देण्यासाठी दाखल होतील या शंकात नाही आहे. आज दिवस रात्र क्रमांक 3 मध्ये आपण आहोत. ही स्पर्धा भव्य दिव्य तुम्हाला पाहायला मिळेल. जोविलीकरांचं आयोजन आपण पाहतोय. भरपूर चांगलं आयोजन आणि तितकं चांगलं नियोजन सध्या घडलं तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. या बास नंतर आम्ही फ्लड देखील ऑन करू. इथे देखील बिगिर करण्याचा प्रयत्न होता. पंच वळतात. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. रोशन जाधव लाईटची जर गरज असेल तर कळवा. रोशन ओके गरज नाहीये रोशनने सांगितलंय. त्यामुळे आपण या बास नंतर फ्लड लाईट ऑन करतोय. खोदून काढायचा प्रयत्न होता. ऑनसाईडला ड्राईव्ह केला. क्षेत्ररक्षक उपस्थित. बिडॉनचा खेळाडू अक्षय होते. बॉल उचलण्यामध्ये थोडासा वेळ जरूर घेतला परंतु एक जिकी सिंगल इथे एक पुढे जाईल. सिंगलच्या साथीला धावफलक पुन्हा एकदा पुढे सरकत असताना धावफलकावरती धाबा 25. विनोद मगर जे दहिवलीचे आहेत एक चांगले खेळाडू आहेत आमच्यासोबत जोडले गेलेत त्यांचंही मनपूर्वक स्वागत आपण करू. कोटेश्वर प्रीमियर लीगमध्ये डावी मारत असताना काय झेल स्वीकारला होता आणि भरपूर बक्षिसांचा बडीमार देखील झाला होता. बंधू कडव देखील आमच्यासोबत जोडले गेलेत. बंधू कडव म्हटलं की दैवंडी संघ जिथे जिथे जाईल तिथे नेहमीच उपस्थित असतात. सर्व खेळाडूंना मोठा त्यांचा पाठबळ असतं आणि खरं तर कोटेश्वर प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये काय जीवन बनवलं होतं बंधू कडव यांनी. या आपल्याला देखील पॉईंटच्या क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. दरम्यान डॉटबॉलची समाप्ती होत असताना षटक क्रमांक 3चा खेळ 2चा खेळ प्रगतीपथावरती कारण पहिल्या षटकामध्ये केतनने धाबा खर्च केला 18. दुसऱ्या षटकामध्ये राजेश आलेत. आतापर्यंत बिबडे राजेशने देखील 7 धाबा खर्च केल्या त्यामुळे धावफलक जाऊन पोहोचलाय 25. इथे फटका चांगला आहे. ऑन साइडला खेळला लॉंग ऑनला की लॉंग ऑफला बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर सिक्सर. फुलटॉस होता. ऑन साइडला टर्न केलाय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. एक षटकार आल्यानंतर सिंगल धाव एक पडायचा प्रयत्न केलाय. दुसरीचा धावेचा प्रयत्न करतोय. सारा विनंती आहे टीम श्री गणेश कासगाव. पहिला मॅच आपण एन्जॉय करतोय. एका बाजूला श्री गणेश दहिवली त्यांच्या विरोधात श्री गणेश इनगाव परंतु त्यानंतर जर्मन क्रिकेट संघ डवलेपाडा आणि त्यांच्या विरोधात श्रीपती बाबा मुरोली. दोन टीमची आपल्याला विनंती आहे आपण टॉससाठी लवकरात लवकर या. लक्षात असू द्या हा सामना संपायच्या आधी आपण टॉससाठी येणं बंधनकारक असेल. टीम डवलेपाडा आणि टीम मुरोली 2 ओव्हरच्या अंती धावफलक जाऊन पोहोचले. टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती 32. अजूनही 5 धाबांची गरज.
5 धावांची गरज आहे. 32 धावा जोडल्या गेल्यात. 2 ओव्हरचा खेळ संपन्न झाला. 36 झाले. 34चा ट्विन आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान या स्पर्धेचे सह आयोजक दिगंबरजी सुरोशे यांचं आगमन होतं आणि त्यांच्या साथीनं संतोषजी बामगुडे यांचं आगमन झालंय. खरं तर क्रिकेटमध्ये टप्पा आणि पुष्पामध्ये कटप्पा भरपूर महत्त्वाचं असतं. त्यामुळे आपण त्या विषयावरती चर्चा नंतर करू. धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल. टीमची टोटल 2 ओव्हरच्या अंती 32 33 धावा 33. चला अधिकचा वेळ खर्च करू नका. टीम दहिवली का उशीर करताय? पहिला बॉल फेस करतोय. षटक क्रमांक 3 चा खेळ प्रगतीपथावरती आहे. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान या स्पर्धेचे मुख्य शिल्पकार हरिजी पंढरनाथ धुळे साहेबांचं आगमन होतोय. त्यांचं मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक बाळू मुंडे होते. झेल स्वीकारण्याचा प्रयत्न फसतोय. दहिवली नाईट टुर्नामेंट आपल्याला जुरू पारबेल 1 एप्रिल ते 6 एप्रिल या रोजीमध्ये रंगणार आणि त्या स्पर्धेचे मुख्य शिल्पकार बाळकृष्ण मुंडे यांना आपण पाहतो जरूर. फक्त आणि फक्त 2च धावांची आता गरज. गोरदास जेवतोय. या वेळेला पंच वळतात. पुन्हा एकदा लाईन खराब. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. स्कोर आर लेबल. इथे देखील धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. अखेर बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा सामना जिंकलाय टीम श्री गणेश इनगाव सगड. अभिनंदन. आणि इथे सामना जरी गमावला टीम दहिवली संघाने, परंतु चांगला खेळला. तुमचं कौतुक. या स्पर्धेच्या माध्यमातून या बादचा मारत बाच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. चलिए शर्मा जी, आपको विनती है लाइट आप ऑन करें. ढवलेपाडा टीम कॅप्टन, आपण टॉससाठी लवकरात लवकर या. आणि टीम उमरोली ची कॅप्टन, आपण देखील टॉससाठी लवकरात लवकर या.